कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत असते. यामध्ये पिकांचं, जनावरांचं, घराचं आणि रस्त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. पुराला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यामध्ये नदीपात्रात साचलेला गाळसुद्धा कारणीभूत आहे. 2014 पासून पंचगंगा नदीतला गाळ उपसा केलेला नाही. त्यामुळे पुराची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रांमधील गाळ काढण्यात यावा अशी मागणी श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीनं 15 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली होती. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिव यांना सादर करण्यात आलं होतं. याबाबत सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आलं असून लवकरच जिल्ह्यातील 10 नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे अशा माहितीचा अहवाल संजय पोवार वाईकर यांना कोल्हापूर पाटबंधारे मंडळाकडून प्राप्त झालाय. जेणेकरून बाबा कोल्हापूर शहरामध्ये उद्भवणारी पूर परिस्थिती, शाहूपुरी असेल, कुंभार गल्ली असेल, बापट कॅम्प असेल, शिरोळ असेल, वडणगे असेल, प्रयाग चिखली असेल, अशा ठिकाणच्या पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नदीतील गाळ उपसा करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यासाठी आम्ही करवीर बिल्डर असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना तेथील काही इंजिनियर लोक, तेथील जे त्यात अग्रगण्य असणारी लोक आहेत ती लोक वापरून आपण नदीचा गाळ किती खोलपर्यंत उपसावा या संदर्भात सुद्धा आम्ही ते तयार केलेलं होतं. त्या पद्धतीने त्यांनी तयार केल्यानंतर आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. जर समजा 10 ते 15 फुटानं जर नदीची पातळी म्हणजे गाळ काढला आणि त्याचं रुंदीकरण जर केलं तर कमीत कमी 4 ते 5 फुटानं, कमीत कमी 6 फुटानं तरी पुराची उंची कमी होईल. जेणेकरून जे नुकसान होतं आहे आणि हे नुकसान शासनच पुन्हा पूरग्रस्तांना देतं आहे, या येणाऱ्या नुकसानीच्या रकमेतूनच हा गाळ काढला जावा अशी आम्ही विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि जलसंपदा विभाग पुणे यांना सदरचं हे संपूर्ण उपसा साठी आर्थिक तरतूद करण्यासाठी त्यांनी अहवाल पाठवलेला आहे. आणि आता इथून पुढे सुद्धा आम्ही या पद्धतीनं पाठपुरावा करून जोपर्यंत गाळ काढत नाहीत तोपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार भोगावती नदीतील पाडळी खुर्द ते प्रयाग चिखली आणि पंचगंगा नदीतील प्रयाग चिखली ते रुकडीपर्यंतच्या 15 किलोमीटर अंतरातील गाळ काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, वेदगंगा, वारणा, कासारी, जांभळी या नद्यांच्या पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामामुळे पूरस्थिती नियंत्रणात यायला मदत होणार असल्याचं संजय पोवार वाईकर यांनी सांगितलं.